जय श्रीराम मित्रांनो, तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहे मशीनवरती जी राहिलेली पाईपलाईन होती, काही जे काम होतं आपल्याला राहिलेलं ते आपण पूर्ण करणार आहे. तर व्हिडिओमध्ये बघत राहा. तर आपलं जे मशीन आहे मित्रांनो ते चालवून गेलं. आता आपण कामाला करू सुरुवात. व्हिडिओमध्ये बघत राहा. आता आपलं जे काम आहे म्हणजे आपलं जे शेत आहे ना तिथून तर म्हणजे जेवढं जी पाण्याची टाकी आहे ना, हे शेत तुम्हाला दिसतंय बघा इथं इथून पाईपलाईन येते आपल्याला. इथं जे आपलं काम 4 टाक 2 मिनिटं. तर मित्रांनो आपलं मशीन वगैरे एकदम टकाटक चालू झालेलं आहे आणि आता आपण जातोय तिकडे. तुम्हाला तिकडे ते शेत दाखवलं होतं मी, एकदम जवळ आहे इथून आपल्या घरापासून. तर मशीन आपलं कामाला निघालेलं आहे. तर आता आपण आहे ना वेल्डिंग मारायला जाणार आहे. तर आपण आलो पप्पांकडे मशीन वगैरे चालू करून. आपला जो मोठा भाऊ तो पाईपलाईन खोदायला गेला होता आणि पप्पाचे ना इकडे आले होते बाबांकडे वेल्डिंग मारण्यासाठी. तर मी पण पप्पांकडे येऊन गेला. भाऊ म्हणतो पप्पांना थोडी मदत वगैरे करून देऊ वेल्डिंग मारण्यासाठी. तो दांड जाता ठोकताना दादा भाऊ दांड ठोकाने तुम्ही कोणता दांड हो पुढे येतात जास्त पप्पांना म्हणतो तुम्ही सर का म्हटलं साईडला, मी आता मारून बघतो म्हणतो वेल्डिंग कशी जमते काय जमते. तर म्हणे मार गो म्हणे मग काय. तर मग तुमच्या भाऊ कशी वेल्डिंग मारतो कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला मी वेल्डिंग पण दाखवेल माझी मारलेली कशी मारलेली आता. तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. तर मित्रांनो आपण ही वेल्डिंग मारलेली कशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला इतकं व्यवस्थित पण जमत नाही अजून, म्हणजे अजून हात वगैरे बसलेली नाही माझावाला. तर कशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा वेल्डिंग मारलेली. तर आपण रस्त्याने जात होतो म्हणतं मशीनची शूटिंग वगैरे काढून मी तुम्हाला दाखवण्यासाठी ही जी तुम्हाला टाकी वगैरे दाखवली होती यायची शेत आहे आपल्या शेताची एवढंच आहे. आणि इथं आपली जे पाईपलाईनचे काम होतं ना ते चालू होतं मित्रांनो. तुम्ही इकडे बघू शकता. मग उन्हांतो याला वाटर मुसाला काढून का ना. नींद में से आवे वो कम वो सामने जमाने सदा की कसम वो आजकल नींद में से आवे वो कम. तर मित्रांनो आता आपण वेल्डिंग वगैरे मारून आता इकडे मशीनकडे आलेलो आहे. तुम्ही इकडे बघू शकता हे पाईप वगैरे इथं पडलेले आहेत. पाईपलाईनचं काम चालू आहे ना आपलं, त्यामुळे इथं पाईप वगैरे पडलेले आहेत. हे तुम्ही आपलं मशीन बघू शकता. आता मशीन जोड जातो मी. आता आपण मशीन जोड पोचलो. आता इथं काय काम चाललंय बघू आपण आता काय करता येतं. पाईपलाईन आहे इथून तर तिथपर्यंत गेलेली ती ते कोपऱ्यापर्यंत. तर इकडे तुम्ही बघू शकता. आता ही थोडीशी काय करताय काय माहिती, मी पण इथं नव्हतं त्यामुळे मला बी माहिती नाही. तर मित्रांनो मी मशीन चालवायला हाती घेतलं. भावाला म्हणतो तू जाय बो म्हटलं जेवण वगैरे करून ये आणि काय डिझेल वगैरे लागणार होतं तुझ्या हाताने घेऊन ये म्हटलं बो. तोपर्यंत मी मला जशी जमेल मी तशी पाईपलाईन खोदतो होतं. म्हणजे मला काही एवढं जमत नाही मशीन, भावाला जे ते प्रॉपर जमतं.
आणि मी या लहान मुलाकडे देऊन दिला होता कॅमेरा, तर थोडासा ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो आपली जी पाईपलाईन होती ना, ती आपण म्हणजे 2 इंचची पाईपलाईन होती, ठिबकची पाईपलाईन होती ना, मग ती वरती करून आपलं ते झालं. ती जास्ती खोल नाही करावं लागत, कारण की जेव्हा आपली नळी वगैरे तुटते ना, ती तेव्हा आहे ना आपल्याला कोरायला त्रास होतो. त्यामुळे ते म्हणे वरती करून दे म्हणे, ठिबकची पाईपलाईन होती. त्यामुळे आपण म्हणतो चला तिला काही इतकं खोल करायची गरज नाही. त्यानंतर आपण आलो इकडे. हे जे गवत वगैरे होतं खूप उगलेलं होतं, ते म्हणे गवत वगैरे असं वरती लोटून दे म्हणे पुढच्या लोडरने. हो, त्याच्यानंतर म्हणतं चला भाऊ लोटून देऊ आपण हे गवत वगैरे. तर मित्रांनो आपण आता डिझेल वगैरे टाकू. मी व्हिडिओ काढतो त्यामुळे मी डिझेल टाकत आहे. ते काही विषय नाही मित्रांनो. हा जो बांध आहे म्हणजे हे जे झाड आहेत ना आपल्याला हे घाण वगैरे हे नुसती अशी वरतून दाते लावून नुसती वरती लोटून द्यायची आहे. म्हणजे कसं हा जो बांध आहे असा क्लिअर दिसायला लागून येईल थोडाफार, म्हणजे गवत ते कमी उगेल. डिझेल टाकायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो आपण. आता डिझेल वगैरे टाकू, मग परत करू आपण आपल्या कामाला सुरुवात. ही पाईपलाईन इकडे बघू शकता तुम्ही. ही पाईपलाईन आहे बघा, इथून ते इथपर्यंत पुऱ्या शेतामध्ये पाईपलाईन गेलेली आहे. तुम्ही इकडे बघू शकता. ते आपण त्या विहिरीपासून तुम्हाला दिसत असेल का कॅमेऱ्यामध्ये, ती विहिरीपासून जे आहे ना तिथून तर डायरेक्ट आपल्या त्या घरांपर्यंत पाईपलाईन केलेली आहे आपण. तर मित्रांनो आता आपण जातो, डिझेल वगैरे टाकलं गेलं, भाऊने आणलं होतं डिझेल, तेव्हापर्यंत आपण मशीन चालवत होतो. तर आता आपण घरी पोहोचलो होतो. त्यानंतर आपल्या गावाला आहे ना बोली का आपलं उतरलेलं होतं, तर तुम्हाला म्हणतं दाखवून देऊ. त्यानंतर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.